लोगोस मिनिस्ट्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपणा सर्वांचे लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तुम्हाला तो आवडला तर माझी आपणाला विनंती आहे की कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा। अशा प्रकारचे आमचे नवीन येणारे संदेश आपल्याला कायम मिळण्यासाठी कृपया आपण बेल रिंग प्रेस करावी ही विनंती। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे आमचं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, इट इज फिनिश्ड, पूर्ण झाले। अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताचे प्राण सोडताना वधस्तंभावरील हे शेवटचे शब्द होते ज्या वेळेला त्याने हे उद्गार काढले। या विषयाचा दुसरा भाग आता आम्ही अभ्यासणार आहोत। कृपया आपण सर्वांना माझी विनंती आहे की हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। गॉड ब्लेस यू। प्रभू येशूचे रक्त हे संपूर्ण सृष्टीत पूर्णतः वेगळे होते। ते देवाचे रक्त असल्या कारणाने अति पवित्र होते। पाप नष्ट करण्याची कुवत येशूच्याच रक्तामध्ये होती आणि आम्ही पापे दूर करू शकत नव्हतो, तर येशूच्या रक्ताने संपूर्ण पापे नष्ट केली जाऊ शकत होती। दुसऱ्या कोणत्याही रक्ताने देव समाधानी नव्हता। बैलाचे, बकऱ्यांचे रक्त पापे दूर करणे अशक्य होते। ते केवळ पापे झाकण्याची कामं करीत होती। प्रभू येशूचेच रक्त आमची पापे कायमची नष्ट करू शकत होते। प्रियजन हो, आम्ही बाजारात ज्या वेळेला जातो आणि एखादी वस्तू आम्हाला मार्केटमध्ये आढळते जी आम्हाला फार आवडलेली आहे, परंतु त्याची किंमत फार महागडी आम्हाला दिसते, परंतु ती वस्तू आम्हाला हवी असल्या कारणाने ती कितीही महाग असो त्यासाठी किंमत मोजण्यास आम्ही तयार होतो। अर्थात आमच्या पैशाची किंमत ही त्या वस्तूहून आम्ही कमी करतो। लक्षात घ्या मी काय म्हणत आहे। हीच गोष्ट देवाने त्याच्या मंडळीसाठी केलेली आहे। अर्थात ख्रिस्ताच्या मंडळीची किंमत बहुमूल्य अशी गणली गेल्या कारणाने त्याने आपल्या स्वतःच्या रक्ताची किंमत द्यायला तो तयार झाला, ती कितीही असो, कारण मंडळीवर त्याचे प्रेम आहे। म्हणून रक्ताची किंमत त्याला मोठी वाटली नाही, आमची किंमत फार मोठी वाटली। सखोलपणे समजणे गरजेचे आहे। ह्याला म्हणतात अपरंपार प्रेम। हे प्रेम आम्हाला लाभणे हे आमचं सौभाग्य आहे। प्रियजन हो, जर तुम्ही आध्यात्मिक असाल तर तुम्हाला या गोष्टीची सखोलता नक्कीच समजेल। म्हणून आमच्यासाठी केलेल्या एकाच अर्पणाने, परिपूर्ण अर्पणाने देवासमोर विश्वासणाऱ्यांना पापरहित असे घोषित करण्यात आले। अर्थात देवाचे स्वतःचे न्यायीपण येशू ख्रिस्ताद्वारे ख्रिस्ताच्या मंडळीला प्रदान करण्यात आले। अर्थात देवाला आता आमची पापे दिसत नाहीत, कारण येशूच्या रक्ताने ती पापे कायमची नष्ट केली गेली। म्हणून त्या रक्तावर विश्वास करा आणि समजून घ्या की त्याने आमच्यासाठी काय मिळविले। प्रभू येशूच्या रक्ताने आम्हाला विकतही घेतलेले आहे। हे कार्य त्याने काल्वरीवर पूर्ण केले। अर्थात ते रक्त दाखविते की आमच्यासाठी किंमत चुकविली गेलेली आहे। अर्थात आम्हाला असे वाटू शकते की कोणतीही किंमत या जगामध्ये पैशामध्ये तोलली जाते, परंतु प्रियजन हो, आमचं जग डॉलर्स, युरो, पाऊंड, सोने, चांदी ह्यामध्ये व्यवहार करते, परंतु स्वर्गीय करन्सी, चलन हे रक्त आहे। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ता एवढी महान गोष्ट या विश्वात कोणतीच नाही। सर्वात महागडी गोष्ट ती होती। त्या रक्तात आम्हाला विकत घेण्याची शक्ती आहे आणि त्या रक्ताद्वारेच देवाच्या राज्यात आम्ही जाऊ शकतो। प्रकटीकरण 5 अध्याय याचे 9 वचन म्हणते, ते नवे गीत गाऊन म्हणतात, तू गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडावयास योग्य आहेस, कारण तू वधीला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक, राष्ट्रे यामधून आमच्या देवासाठी विकत घेतलेले आहेत। हालेलुया। कितीही अद्भुत गोष्ट आहे की येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवरील वंश, निरनिराळे भाषा बोलणारे लोक आणि राष्ट्रे याच्यातून
देवासाठी आपल्या स्वरक्ताने विकत घेतलेले आहेत. अर्थात आमच्या स्वतंत्रतेसाठी किंमत मोजण्यात आली. सैतानाने आम्हाला गुलामाच्या बाजारात ठेवले होते की आमचा नाश व्हावा, परंतु येशू त्या गुलामाच्या बाजारात आम्हाला विकत घेण्यासाठी आला. मृत्यूच्या गुलामींतून, पापाच्या गुलामींतून त्याने आपल्या स्वरक्ताची किंमत देऊन आम्हाला विकत घेतले. आध्यात्मिक गुलामींतून आम्हाला मुक्ती दिली. आता प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा मालक बनलेला आहे. त्याने आम्हाला बंधमुक्त केलेले आहे. पुत्र ज्याला बंधमुक्त करीतो तो खरा खुरा बंधमुक्त होतो. प्रियजन हो, आम्ही शापाखाली होतो. शापामुळेच तर सैतान मनुष्याला आज त्रास देत आहे. जे व्यक्ती आज या जगात शापाखाली आलेले आहेत, वंशिक शाप त्यांना छळत आहे. त्यांनी छातीची माती करो, किती कष्ट करो, ते शापाखाली असल्या कारणाने त्यांना सुख नाही, आनंद नाही, शांती नाही. असं जगणं काय कामाचं? भले तुमचा पगार कितीही असो, तुमच्याकडे धनसंपत्ती कितीही असो, या शापांतून आम्हाला फक्त येशूच मुक्त करू शकतो. गलतीकरस पत्र 3 अध्याय आणि याचं 13वे वचन म्हणते, आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला. ख्रिस्त आमच्यासाठी पाप बनला. आणि वचन इथे दुसरी गोष्ट दाखवते, तो शाप ही झाला. आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापांपासून खंडणी भरून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. अर्थात आम्हा मनुष्यांच्या मुक्तीची पूर्णतः संपूर्ण किंमत त्याने मोजून दिली. ते शाप कितीही असोत, अशा वंशिक शापांतून, व्यक्तिगत शापांतून येशूने आम्हाला मुक्त केले. म्हणून त्याने प्राण सोडताना म्हटले, पूर्ण झाले. काय आज तुम्ही शापांतून मुक्त झालेले आहात? प्रश्न आहे. प्रियजन हो, यशाया 53 अध्याय हा येशू ख्रिस्ताने जे पूर्ण झाले म्हटले आहे त्याच्याशी संपूर्ण संलग्न आहे. यशाया 53 मधील एक एक गोष्ट येशू ख्रिस्ताने काल्वरीवर पूर्ण केली. माझ्याकडे एवढा वेळ नाही, परंतु मी आपणा सर्वांना विनंती करीतो की तुम्ही यशाया 53 अध्याय वाचावा. म्हणजे तुम्हाला कळेल की येशूने काल्वरीवर जो शब्द म्हटला पूर्ण झाले, त्या शब्दामागे किती गहन अर्थ आहे. यशाया 53 मसीहा येशू विषयी भविष्यवाणी होती आणि ती संपूर्ण पूर्ण झालेली आहे. आमच्या पापासाठी येशूवर दंड दिला गेला. देवाचा क्रोध आमच्यावर येणार होता, तो येशूवर ओतला गेला. पापाची मजुरी मृत्यू आहे आणि आम्हासाठी येशू पाप झाल्याने, आमची सर्व पापे, अधर्म त्याच्यावर लादल्या गेल्या कारणाने, स्वदेहावर लादल्याने त्याला जी शिक्षा झाली, त्याने जो दंड आमचा घेतला, त्यातून आम्हाला मुक्ती आहे. प्रियजन हो, कर्मांनी मुक्ती नाहीये, ध्यानात घ्या. आपला एक संदेश यावर लोगोस मिनिस्ट्री चॅनलवर आहे, तो तुम्ही कृपया पाहावा. कोणत्याही पुण्य कर्मांनी आम्ही मुक्ती मिळवू शकत नाही. अजूनपर्यंत हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर माझ्या आपणातील प्रत्येकाला विनंती आहे, कृपया हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, इतरांपर्यंत शेअर करा. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. प्रियजन हो, देव आणि मनुष्याचं नातं तुटलं होतं. ते नातं पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी समेट घडणं गरजेचे होते. आणि आम्ही 2 करिंथ 5:18 ते 19 वचन जर पाहिलं तर तुटलेले नाते पुन्हा प्रस्थापित करावे, आड भिंत काढावी, यासाठी येशूने देव पित्याबरोबर आमचा समेट घडवून आणला. आम्ही जे सतत आज्ञाभंग करणारे, फितोरी, देवाच्या इच्छेविरुद्ध वागणारे, तरीही देवाने आमच्याशी समेट करण्याचं ठरविले. ही गोष्ट फारच अद्भुत आहे. अद्भुत गोष्टी काल्वरीवर प्रभू येशू ख्रिस्ताने घडविली आणि त्याचे वर्णन संत पौल 2 करिंथ याच्या 5व्या अध्यायातल्या 18 आणि 19 वचनात सांगत आहे. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतः बरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. म्हणजे जगांतील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपून दिले. आमेन. अर्थात स्वर्गीय पित्याबरोबर देव आणि मानव यांच्यामधील एकच मध्यस्थ या नात्याने त्यांचा समेट घडवून देण्याचे कार्य येशू ख्रिस्ताने केले आणि खरोखर या त्याच्या कार्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. प्रियजन हो, समेटाची सेवकाई हा आपला एक संदेश या लोगोस मिनिस्ट्री चॅनलवर आहे आणि तो तुम्ही
आवर्जून पाहावा अशी आपणाला मी विनंती करीन. कलेसिकरस पत्र 1 अध्याय आणि याचं 20वं वचन अतिशय महत्वाचं वचन आहे. काय गोष्ट येशूने केली आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गांतील असो, त्याचा स्वतः बरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले. अर्थात स्वर्ग आणि पृथ्वी यांचा समेट घडविलेला आहे. येशूने जेव्हा म्हटले की पूर्ण झाले, तेव्हा स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यावर जे सर्व काही आहे त्याचा स्वर्गीय पित्याबरोबर स्वतःद्वारे समेट घडवावा हे कार्य येशूने पूर्णतेस नेले. हालेलुया. आता आम्ही परके नाही, देवाच्या घराण्याचे संत जनाबरोबरचे नागरिक आहोत. आम्हाला हरवलेले पुत्रत्व येशूने परत दिले आणि आम्हाला नवीन सृष्टी बनविली. रोमकरस पत्र 5 अध्याय आणि 19 वचन. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने म्हणजे आदामाद्वारे झालेल्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे या एकाच मनुष्याच्या आज्ञा पालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. हालेलुया. किती अद्भुत हे वचन आहे. अर्थात नियमशास्त्राची पूर्णता आम्ही करू शकत नव्हतो, पण ती येशूने केली व त्याने देवाने येशूला दिलेले नीतिमत्व राखले. पृथ्वीवरील आपल्या मानवी शरीरात पापरहित जीवन जगून कोणताही डाग, कलंक, सुरकुती स्वतःला न लावू देता आणि मग ते नीतिमत्व आम्हाला बहाल करण्यासाठी त्याला बलिदान व्हावे लागले. रोमकरस पत्र याचा 3 अध्याय याचं 23 ते 25 वचन मी आपणा सर्वांपुढे वाचत आहे. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडने भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. हालेलुया. अतिशय सुंदर हे वचन आहे. ह्या नीतिमत्वाची आम्हाला गरज होती, कारण आम्ही गुन्हेगार होतो देवाच्या कोर्टात. परंतु प्रभू येशूच्या पवित्र रक्ताच्या बलिदानामुळे त्याने आमचे पाप स्वतःवर घेतल्यामुळे आणि आमच्या पापाचा दंड स्वतःवर घेतल्या कारणाने स्वदेहामध्ये त्याने पापाला दंड ठरविला आणि तो आमच्यासाठी पाप बनला, ह्यासाठी की आम्ही देवाचे नीतिमत्व व्हावे. म्हणजे आम्ही गुन्हेगार यापुढे न राहता आम्हाला नीतिमान गणण्यात यावे, आणि तेही येशू ख्रिस्त जो एकाच मनुष्याच्या आज्ञा पालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. संत पौल ही घोषणा देत आहे आणि या नीतिमत्वाची विपुलता आम्हाला स्वीकारणे गरजेची आहे. हे नीतिमत्व आमचं वस्त्र आहे. लक्षात घ्या, आदम आणि हव्वा एदेन बागेत असताना त्यांच्यावर हे नीतिमत्वाचे आच्छादन होते, ज्यामुळे ते नग्न आहेत असे त्यांना कधी भासले नाही. परंतु पाप आल्यानंतर त्यांना आपण नग्न झालो आहोत याची लाज वाटू लागली. हे एक आध्यात्मिक आच्छादन पडदा होता, तो निघून गेला होता. आणि आज ज्यांना देवाचे नीतिमत्व अजून मिळालेले नाही, ते प्रत्येक व्यक्ती आदम आणि हव्वा यांच्याप्रमाणे देवापुढे पूर्णतः नग्न आहेत. ह्या नीतिमत्वाची आम्हाला फार गरज होती. हे नीतिमत्वच आम्हाला देवाच्या राज्यात घेऊन जाते. या महान देणगीबद्दल कोटी कोटी धन्यवाद. येशूने जेव्हा म्हटले पूर्ण झाले, तेव्हा हे नीतिमत्व आम्हाला प्रदान केले गेले आणि आम्ही पापी गुन्हेगार आम्हाला नीतिमान ठरविले गेले देवाच्या कोर्टात. आमचा गुन्हा येशूने घेतला. आमचे पाप आमच्याकडे न मोजता येशूच्या हिशेबी मोजण्यात आले. किती मोठी धन्यता आहे. म्हणूनच याला सुवार्ता म्हटलेली आहे, शुभ वर्तमान म्हटलेलं आहे, ज्याला आज हे जग अजून ओळखू शकलेलं नाही. आज असंख्य ख्रिस्ती जे स्वतःला ख्रिस्ती समजत आहे ते या सत्यापासून वंचित आहेत. या नीतिमत्वामुळेच आम्हाला विसावा मिळालेला आहे आणि या नीतिमत्वामध्येच येशूने आमच्यासाठी जे केले त्याचा अभिमान वाटतो. त्याला कोटी कोटी धन्यवाद, कारण त्याने आमची लाज झाकली की आम्ही जिवंत देवापुढे धैर्याने
उभे राहू शकतो. उत्पत्ती 3:15 मध्ये देवाने मनुष्यांसाठी एक अद्भुत योजना आखली आणि त्याची भविष्यवाणी देव स्वतः एदेन बागेत करीत होता. ते वचन म्हणते, तू आणि स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. प्रियजन हो, हे अद्भुत वचन देवाने दिले. अर्थात हे वचन सैतानालाही कळले की देव स्वतः मानव बनून स्त्रीचं बीज बनून येणार आहे आणि तो सैतानाचे डोके फोडणार आहे. अर्थात येशूला हे काम करायचे होते. मरणाचा अधिकारी दुष्ट सैतान याला मरणानेच शून्यवत करायचे होते. आणि आम्ही जाणतो की जगाला ठकविणारा, लबाड आणि लबाडीचा बाप, जो प्रारंभापासून मनुष्यघातक असा शत्रू सैतान, याचे डोके फोडावे म्हणून येशू आला होता. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला होता आणि ती कार्य येशू ख्रिस्ताने केली याचे वर्णन कलेसे 2 याच्या 15 वचनामध्ये आम्हाला आढळते की आकाशांतले सर्व दुरात्मे, सत्ता अधिकारी. कोण हे अधिकारी आणि सत्ताधीश? हे दुरात्म्याच्या जगांतील, सैतानी राज्यांतील हे दर्शविलेले आहेत. मनुष्यांची सत्ता त्यांच्याकडे गेली, मनुष्यांचा अधिकार त्यांच्याकडे गेला आणि ते या जगावर, मानवांवर हुकूमत चालवू लागले. हे दुरात्म्यांचं जग, यांना या जगांतील कोणी मनुष्य हरवू शकत नव्हते आणि यांच्याशी कोणी मनुष्य लढू शकत नव्हता. कारण मनुष्य या सैतानी शक्तीचा गुलाम बनला होता आणि त्यांना मुक्त करण्याचे काम केवळ देवच करू शकत होता. म्हणून देव मानव बनून आला. त्यांना येशू वधस्तंभावर असताना त्यांनी नाडलं. हालेलुया! काय शक्ती असेल आमच्या येशूकडे की त्याने अशा दुरात्म्याच्या नरकात असणाऱ्या या दुरात्म्यांच्या जगांतील सत्ताधीश, अधिकारी यांना नाडलं. आणि वचन पुढे म्हणते, त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. अर्थात येशू शरीराने सर्वांना दिसत होता की नग्न टांगलेला आहे. अनेक धर्म पुढारी त्या बाजूला निंदा करीत उभे होते. कोणी काही न काहीतरी दोषारोप त्याच्यावर करीत होते, निंदा नालस्ती करीत होते. परंतु दुसऱ्या अयमामध्ये, आत्म्यांच्या अयमामध्ये येशू त्या वधस्तंभावर असताना त्याने आकाशांतील सत्तांना आणि अधिकारांना नाडले. नाडले याचा अर्थ काय? पूर्ण पराजित केले, पराभूत केले. आणि आता सैतान पूर्णतः हारलेला आहे. ते सत्ताधीश, अधिकारी यांचा आता ख्रिस्ताच्या मंडळीवर काही एक अधिकार, सत्ता नाही. सैतानाचे आमच्यावर काही राज्य राहिलेले नाही. त्याची शक्ती नष्ट करून टाकलेली आहे. म्हणून येशूने म्हटले, अधोलोकाच्या द्वाराचे माझ्या मंडळीवर काहीच चालणार नाही. येशूने सैतानावर गुन्हे दाखल केले आणि बदला घेतला. येशू मानव होता. मानव बनून देवाने आमच्या वतीने हे काम केले. हे काम कोणीही मानव कधीही करू शकत नव्हते. कोणामध्ये ही कुवत नव्हती. म्हणून देवाला मानव बनावे लागले की सैतानाला देवाने दादागिरी करून हरविले आणि पराभूत केले असे नाही. हा सैतानाचा फार मोठा अपमान आहे. प्रियजन हो, आज मंडळीला घाबरण्याची गरज नाही. त्या सैतानाला सांगायचं आहे, तू पराभूत झालेला शत्रू आहे. तुझं माझ्यावर काही अधिकार आणि राज्य नाही. मी येशूच्या रक्ताने विकत घेतलेलो आहे. येशूने काय शब्द म्हटले? प्रकटीकरण 1:18, मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत. प्रियजनो, आज आम्ही येशूला का मानतो? का आम्ही त्याची भक्ती करतो? त्याच्यासारखा या विश्वात कोणी देव नाहीच. असे शब्द कोणी कधीही बोललेले नाहीत. मृत्यूवर विजय कोणी मिळविलेला नाही. कितीही थोर व्यक्ती या जगांतील धर्म पुढारी म्हणून मानण्यात आले, परंतु सर्व धुळीला मिळालेले आहेत. कोणीही उठलेला नाही. मृत्यूला हरविण्याची शक्ती, कबरेतनं बाहेर येण्याची शक्ती फक्त जिवंत देवाकडे आहे आणि तोच आम्हासाठी किंमत देण्यासाठी आला. येशूने काल्वरीवर असे का म्हटले की पूर्ण झाले? रोमकरसपत्र 8 अध्याय 2 वचन म्हणते, कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. आता आमच्यामध्ये पापाचा नियम नाही, मरणाचाही नियम नाही. पापाचाही आणि मरणाचाही नियम
राहिलेला नाही. तर आमच्यात कोणता नियम आला? ख्रिस्त येशूच्या जीवनाचा, आत्म्याचा नियम. कारण आम्ही ख्रिस्त येशू मध्ये आलो, त्याच्या शरीराचे आम्ही भाग बनलो. तिमोथेला दुसरे पत्र 1 अध्याय आणि याचं 10वं वचन म्हणते की प्रभू येशूने मरण नाहीसे केले. किती सुंदर शब्द आहे हा. येशूने पाप नाहीसे केले, शाप नाहीसे केले आणि आता मृत्यू पण नाहीसा करून टाकला. प्रियजन हो, आज ख्रिस्तामध्ये जे आहेत, जी त्याची मंडळी, तिला आता मृत्यूला घाबरण्याची गरज नाही. मरण ख्रिस्ताच्या मंडळीचं काही बिघडवू शकत नाही. अर्थात मृत्यू हा आता ख्रिस्ताच्या मंडळीला अनंतेत जाण्याचं एक द्वार बनलेलं आहे. कारण येशूने मरण नाहीसे केले, मरणाचा अधिकारी याला शून्यवत केले आणि आमचा मृत्यू त्याने घेऊन आम्हाला स्वतःचं जीवन प्रदान केले. केवळ मानवावर नव्हता, तर संपूर्ण सजीव सृष्टीवर आला होता. ते देवाच्या जीवनाला पारखे झाले होते. म्हणूनच येशू जीवन देण्यासाठी आला, तेही उदंड जीवन देण्यासाठी. पुनरुत्थानाची महान आशा दिली आणि हे नश्वर शरीर अविनाशीपणात बदलले जाईल हा मार्ग येशूने केला. म्हणूनच वचन म्हटलेले आहे, मरण त्याने नाहीसे केले. नाहीसे म्हणजे डिस्ट्रॉय करून टाकले. मग तुम्ही म्हणाल, अजूनही आम्ही का मरत आहोत? होय, एक दिवस मुक्तीचा देवाने ठरविलेला आहे. तो फार जवळ आलेला आहे. त्या पहिल्या पुनरुत्थानाच्या क्षणाला ख्रिस्ताची मंडळी विनाशी शरीरांतून अविनाशी शरीर परिधान करील. आज त्याची प्रक्रिया ख्रिस्ताच्या मंडळीत सुरू आहे. गौरवांतून गौरवात ती बदलली जात आहे. कारण आमच्या जीवाचे आजच्या घडीला तारण झालेले आहे, परंतु आमच्या शरीराची मुक्ती बाकी आहे आणि ती त्या प्रक्रियेमध्ये ठेवलेली आहे. ज्या दिवशी मुक्तीचा दिवस येईल, आम्ही सर्व विश्वासी बदलले जाऊ. आज या जगात फक्त 2च कुटुंबे मोजण्यात येतात. एक आदामाचे कुटुंब, जो पहिला आदम, आणि आम्ही सर्व त्या शरीरांतून आलेलो आहोत. परंतु दुसरा मनुष्य म्हणजे शेवटला आदम हा प्रभू येशू आहे. आणि काल्वरीवर एक महान घटना घडली. आदामांतून जशी हव्वा काढली होती त्याच्या फासळींतून, तसे येशूच्या कुशीत भाला मारल्यावर रक्त, पाणी आणि आत्मा आलेला आहे. आणि ख्रिस्ताच्या मंडळीचा जन्म काल्वरीवर झालेला आहे. जसं आदामाला गाढ निद्रा आणल्यावर ऑपरेशन करून त्या फासळींतून नारी बनविली होती, अगदी तसेच काल्वरीवर शेवटला आदाम याला निद्रा आणून मंडळीचा जन्म झालेला आहे. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी मंडळीची स्थापना झालेली आहे. गेल्या 2000 वर्षापासून ख्रिस्ताची मंडळी या जगात ख्रिस्त बांधत आहे. हे नवीन उत्पत्ती पावलेले यांना हरवलेला अधिकार आणि सत्ता येशूद्वारे देण्यात आली, यासाठी की वैराच्या सर्व शक्तीवर त्यांनी अधिकार चालवावा आणि विजयी व्हावे. ह्या सर्वासाठी येशूने किंमत मोजली आणि तेव्हाच त्यांनी म्हटले, पूर्ण झाले. आम्ही देवाच्या जीवनाला परके झालो होतो. देवाचं जीवन हे अनंत जीवन आहे, अविनाशी जीवन आहे, ज्याची सुरुवात आणि अंत नाही. असं जीवन आम्हाला द्यावे म्हणून येशूला आपल्या स्वतःला काल्वरीवर द्यावे लागले. योहान 3:16 सर्व परिचित वचन म्हणते, देवाने जगावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की आम्हाला अनंत जीवन मिळावे, आमचा नाश होऊ नये. प्रियजन हो, येशूने जेव्हा काल्वरीवर म्हटले पूर्ण झाले, तेव्हा अनंत जीवनासाठी किंमत बहाल केली गेली. कारण या विश्वात योहान 17:2 वचनाप्रमाणे येशू ख्रिस्त हाच अनंत जीवनाचा मालक आहे आणि त्याला वाटेल त्याला तो अनंत जीवन देतो. काय प्रियजन हो, तुम्हाला अनंत जीवन मिळाले आहे काय? येशूने दुसरे काय केले? नियमशास्त्राच्या शापांतून आम्हाला मुक्त करून विधीचे ऋणपत्र खोडून आम्हासाठी कृपा पाठविली. कृपेद्वारे आणि विश्वासाद्वारे आम्ही तारले जावे असा अद्भुत मार्ग आम्हा मनुष्यांसाठी उपलब्ध केला. जुना करार दिलेले नियमशास्त्र बाद झाले. का बरं बाद झाले? कारण इब्री लोकासपत्र 7 अध्याय 18 आणि 19 वचन म्हणते, पूर्वीची आज्ञा कमजोर व निरुपयोगी झाल्यामुळे ती रद्द झाली आहे. लक्षात घ्या, ही पूर्वीची आज्ञा हे नियमशास्त्र होते मोशेद्वारे दिलेले. कारण नियमशास्त्राने कशाचीही पूर्णता केली नाही आणि ज्या आशेच्या द्वारे आपण देवाजवळ जातो अशा अधिक चांगल्या आशेची स्थापना
झाली आहे ख्रिस्ताद्वारे. म्हणून इब्री लोकासपत्र 10 अध्यायात आम्हाला 6 गोष्टी आढळत आहेत जे नियमशास्त्राची दुर्बलता दाखविते. पहिलं वचन आम्हाला म्हणते, तर मग ज्या गोष्टी पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही. अर्थात नियमशास्त्र हीच छाया आहे असे आम्हाला या ठिकाणी दिसते, वास्तविक स्वरूप नाही. ही पहिली दुर्बलता नियमशास्त्रात आम्हाला आढळते. दुसरी दुर्बलता काय होती? वचन म्हणते, म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पिल्या जाणाऱ्या त्याच यज्ञांनी. पहा, अर्थात खूप यज्ञ करावे लागत होती अमर्याद रीतीने. कितीतरी प्राणी, कोकरे, गोरे, हे मेंढरे हे अर्पिले जात होते. परंतु पाप कुठे आहे? पाप नष्टच होत नव्हतं. अर्थात सर्व अर्पणे अपूर्ण होती. अपूर्ण अर्पणे काहीच कामाची ठरलेली नाहीत. ही नियमशास्त्राची दुसरी दुर्बलता आम्हाला आढळते. आणि वचन पुढे म्हणते, म्हणून ते प्रतिवर्षी अर्पिल्या जाणाऱ्या त्याच यज्ञांनी जवळ येणारे जे भक्त आहेत त्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही. अर्थात ते पुन्हा त्यासाठी पुन्हा देवाकडे येणार आहेत यज्ञ घेऊन, कारण त्यांना पूर्ण करावयास ते समर्थ नाही. 5वी गोष्ट आम्हाला आढळत आहे, ते समर्थ असते तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकांना त्यानंतर पापांची भावना नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते काय? अर्थात पापाची पुन्हा ती भावना, अपराधीपण येतच राहिले. म्हणजे एकदा शुद्ध केल्यावरही पापाची भावना, अपराधीपणाची भावना सतावत राहिलेली आहे. कारण पाप फक्त झाकण्यात आलेलं आहे, नष्ट झालेलंच नाही. 6वी गोष्ट रोमकरासपत्र 8:3 मध्ये आम्हाला आढळते, नियमशास्त्र दुर्बळ झाले देहामुळे. कारण नियमशास्त्राचा उद्देश व्यक्तींना त्यांचे फक्त पापदोष दाखविणे एवढ्या पुरताच मर्यादित होते. पापांतून सोडविण्याची शक्ती नव्हती. म्हणून मनुष्य स्वभाव नियमशास्त्राच्या परिपूर्ण मागणीनुसार पालन करू शकले नाही. त्यामुळे नियमशास्त्र असफल झाले. म्हणूनच येशूने ते बाद करून टाकले. म्हणून इफिसकरासपत्र 2 अध्याय 15वे वचन म्हणते, त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी. प्रियजन हो, आज्ञा आणि विधी यांनी नियमशास्त्र भरलेले होते, परंतु सगळे निरुपयोगी आणि दुर्बळ ते ठरले. म्हणून येशूने आपल्या देहाने ते वैर नाहीसे केले. म्हणून आज आम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही, आम्ही कृपेच्या अधीन आहोत. म्हणून पाप आमच्यावर सत्ता चालवू शकत नाही. प्रभू येशूने ज्या वेळेला आरोळी मारली, पूर्ण झाले, ही एक विजयाची आरोळी होती. म्हणून त्याने पूर्ण ताकद काढून ही आरोळी मारलेली आहे. अर्थात विजय मिळविला गेला, म्हणून त्याने म्हटले पूर्ण झाले. अर्थात काय झाले? जुने याजकपण आणि यरुशलेमेतील मंदिर, त्यात होणारी याचकांची सेवा, ही सर्व समाप्त झाली. कारण जुना करारच जीर्ण झाला, बाद झाला आणि लेवी याजकत्व समाप्त झालं. आणि येशू ख्रिस्त जो यहुदा वंशांतून आला होता, त्याच्या नवीन याजकत्वाची सुरुवात झाली. कारण नियमशास्त्र बदलले तर याजकपण ही बदलणे गरजेचे आहे. इब्री लोकासपत्राच्या 7व्या अध्यायात 12व्या वचनात आम्हाला आढळते. इब्री 7:18 म्हणते, पूर्वीची आज्ञा कमजोर व निरुपयोगी झाल्यामुळे ती रद्द झाली आहे. 19 वचन, कारण नियमशास्त्राने कशाचीही पूर्णता केली नाही आणि ज्या आशेच्या द्वारे आपण देवाजवळ जातो अशा अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आहे. इब्री लोकासपत्र 8 अध्याय 13व्या वचनात म्हटलेले आहे, त्याने नवा असे म्हटल्याने पहिल्या कराराला जुना असे ठरविले आहे आणि जे जुने व जीर्ण होत आहे ते नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे. यशायाचं पुस्तक 53 अध्याय 4 आणि 5 वचन म्हणते, खरोखर आमचे व्याधी त्याने आपणावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहत असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यात झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले.
प्रियजन हो, येथे डिवाइन हिलिंग यासाठी किंमत दिली गेलेली आहे. आणि म्हणूनच येशूने प्राण सोडते वेळेला म्हटले, पूर्ण झाले. तुमचे आजार व्याधी कितीही असो, तुमचे क्लेश कितीही असो, तुमच्या पीडा कितीही असो, मी तुमच्यासाठी फटके खाल्लेले आहेत. एक एक फटका येशूला बसत होता आणि त्याद्वारे त्याचे मांस निघत होते. हे सर्व आम्हाला आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून किंमत मोजली गेली. आणि याची संपूर्ण खात्री काल्वरीवर त्याने शेवटचा प्राण सोडताना म्हटले, पूर्ण झाले. आमच्यासाठी त्याने प्रायश्चित्त केले. आम्हासाठी दैवी आरोग्य दिले गेले. हे दैवी आरोग्य आम्हाला कसे प्राप्त होऊ शकेल? जसं आम्ही जर प्लेन मध्ये म्हणजे विमानांतून जर प्रवास करणार असो तर आम्हाला त्यासाठी तिकीट घ्यावे लागते, पैसे मोजावे लागतात, किंमत मोजली गेलेली आहे. आम्ही त्याचा स्वीकार केला नसेल, आम्हाला त्याचे काहीही हित साधता येणार नाही. जर तुम्ही त्याचा स्वीकार कराल तर त्याचे फळ चाखाल. येशूने कार्य समाप्त केले. इट इज नाव फिनिश्ड वर्क. सर्व कार्य समाप्त झालेले आहे. आता फक्त राहिलं काय? आम्ही त्याचा स्वीकार करावा. प्रियजन हो, काय तुम्ही आज या सर्व गोष्टी जाणल्यानंतर तुम्ही याचा स्वीकार करू शकता काय? जर तुम्ही याचा स्वीकार करीत आहात तर प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, आम्ही तुझे फार फार आभारी आहोत की तू आपला पुत्र ख्रिस्त येशू याला या जगामध्ये पाठविले. आमच्यासाठी काय काय पूर्णतेची गरज होती, कारण सगळं बिघडलं होतं, तुझ्यापासून तुटलं होतं. शापाखाली, पापाखाली, मृत्यूच्या दास्यात, गुलामीमध्ये सगळे अडकले होते. परंतु तुला माहित होते कधी काय करावे. सुवेळी तू आपला पुत्र आमच्यासाठी पाठविला. आम्ही जे शत्रू बनलो होतो त्या आम्हावर अगाध प्रेम करून तू आमचा स्वीकार केलास आणि आम्हाला मुक्ती प्राप्त व्हावी म्हणून मुक्तीची संपूर्ण किंमत तू प्रदान केलीस. तुला कोटी कोटी धन्यवाद. आज मी माझं जीवन तुझ्या हाती देत आहे. मी पापी आहे, मग पाप्यावर दया कर आणि मला तू बदल. माझ्या जीवनाचं परिवर्तन कर. मला तुझ्या जीवनाची, अनंत जीवनाची गरज आहे. माझ्यासाठी जी जी किंमत तू मोजली आहे त्या प्रत्येक गोष्टींतून मला मुक्तीची गरज आहे. आज मी फार गरजू आहे. माझ्यावर दया कर, माझी भेट घे आणि माझ्यावर, माझ्या परिवारावर कृपा कर. सर्व शापांतून, पापांतून, सैतानाच्या बंधनांतून, गुलामींतून, व्यसनाधीनतेतून मला मुक्त कर. मी तुझा बनू इच्छितो. मी माझं जीवन तुला समर्पित करू इच्छितो. प्रभू येशू, माझ्यावर दया कर. मी माझं शरीर, आत्मा, प्राण, माझं पुढील जीवन, माझं हे मन सर्व तुझ्या पवित्र हाती सोपवित आहे. ख्रिस्ता, मी विश्वास करीतो की तू माझ्यासाठी, माझ्या बदल्यात, माझ्या सर्व पापांसाठी दंड सहन केला. मी यावर विश्वास करून माझ्या व्यक्तिगत जीवनात तुला माझा व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारित आहे. माझ्यावर दया कर. माझ्याशी तू नातं निर्माण केल्याबद्दल धन्यवाद देतो. हे नातं अधिक मैत्रीपूर्ण आणि घनिष्ठ बनावं म्हणून मला तुझ्याशी प्रेमाने राहण्यास, तुझ्या आज्ञा पाळण्यास आणि तुझ्या मार्गाने सत्य वचनाप्रमाणे चालण्यास माझं जीवन मी तुला समर्पित करीत आहे. की तुझ्यापासून माझा वियोग कदापि न होवो. माझ्यावर दया होवो आणि मला तुझी कृपा प्राप्त होवो. मी हे जीवन तुझ्या हाती सोपवित आहे. ख्रिस्त येशूच्या अति पवित्र नावाने मागतो. आमेन. आजचा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.